नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोणी कोणाला भेटावं या संदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, मात्र कोणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केली तरी 2024च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल यात शंका नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे। आज संभाजीराजेंनी औरंगाबादचा दौरा केला आहे। राजे काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला अभिवादन त्यांनी केलेलं आहे। मराठा आरक्षणात धारातीर्थी पडलेले पहिले शहीद काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं। मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती सक्रिय झालेत। यासाठी संभाजीराजे राज्यातील सर्व मराठा नेते आणि पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत आहेत। त्यातच संभाजीराजे अहमदनगरमधील कोपर्डीच्या दौऱ्यावर होते। कोपर्डी बलात्कारातील पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन स्मृतीस्थळाला संभाजीराजेंनी अभिवादन केलं। छत्रपती संभाजीराजे यांचं महाराष्ट्र दौऱ्यात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलंय। छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन त्यांचं पुण्यामध्ये देखील स्वागत करण्यात आलंय। पाटस, दोंड, त्याचप्रमाणे काष्टी, श्रीगोंदा आणि इतर गावात राजेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। छत्रपती संभाजीराजे यांचा साधेपणा महाराष्ट्राला पाहायला मिळाला आहे। त्यांनी दौऱ्यादरम्यान शेतात जेवण केलंय। मराठा आरक्षण आंदोलनाची वातावरण निर्मिती केली जात असल्याचं बोललं जात आहे। कर्जत येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात दुपारचं जेवण संभाजीराजे यांनी घेतलंय। मराठा आरक्षणाविषयी सरकारला काही देणे घेणे आहे का? दिल्लीला जाण्याचं काम केलं आणि समाजाला वेड्यात काढायचं काम केलं, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे। सरकारच्या मनामध्ये पाप आहे। लोक रस्त्यावर आल्यावर हे दिल्लीला गेले, आरक्षणाचा विषय फक्त तोंडी लावण्यासाठी घेतला, बाकी 14 विषय घेतले आणि चर्चा केली असल्याची टीकाही मेटे यांनी केली। मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचं आंदोलन लेचेपेचे नको, येणाऱ्या मंत्र्यांच्या गाडीवर दगड फेकून काच फोडा असं आवाहन मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी केलंय। सोलापुरातील मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे। कांदिवली पूर्व भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी उपोषणाचा इशारा त्यांनी दिला। मराठा समाजाच्या आरक्षणाकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आलंय। ज्या गोष्टी देवेंद्र करायचे ते हे आताचं सरकार करत नाही। माझ्यासारख्या अनपडला 2 तासात सगळं कळतं, मग तुम्हाला का कळत नाही, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला। शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातलं वाकयुद्ध काही संपता संपत नाहीये आणि त्यातच चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेच्या वाघाला डिवचल्यानं संजय राऊतांनीही त्याला चोख उत्तर दिलंय। तर दुसरीकडे संजय राऊत यांनी वाघाच्या पिंजऱ्यात येऊन मिशीला हात लावून दाखवा असं म्हटल्यानंतर अजूनही वाघ पिंजऱ्यात आहे हे मान्य केलं असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी कोपरखळी मारली। राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलंय। प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती आणि अनुभव पवार साहेबांसमोर मांडलाय। मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे। प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार आहेत, त्यांचा वेगळा अनुभव आहे। तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार साहेबांना दिली असल्याचं ते म्हणाले। नवी मुंबई बेलापूर किल्ल्याच्या टेहाळणी बुरुजाची भिंत कोसळली आहे। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ही भिंत कोसळली आहे। शिवकालीन टेहाळणी बुरुजावर डागडुजीचं काम सुरू होतं। डागडुजी सुरू असताना ही भिंत कोसळली आहे। सुदैवानं या अपघातात जीवितहानी झालेली नाही। उल्हासनगर कॅम्प 5 भागातील कचऱ्याच्या गाड्या नागरिकांनी अडवलेल्या आहेत आणि सांडपाणी घरात जात असल्याने संताप या लोकांनी व्यक्त केला आहे। गाड्यांमधून कचरा घरात जात असल्याचं समोर आलंय, त्यामुळे नागरिक संतप्त झाले। आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। विद्यापीठ आवारात व्यायाम करण्यासाठी आता 1000 रुपये देऊन नोंदणी करण्याचे आदेश पुणे विद्यापीठानं दिले होते। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक वॉक करण्यासाठी येत असतात। या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच हा निर्णय स्थगित करण्यात आलाय। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून हा निर्णय स्थगित केल्याचं सांगितलं। राज्यातील मंत्र्यांचे
बापजादा हे वारकरीच असल्याचं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलंय। आमचं वारीवर प्रेम आहेच, पण गर्दी झाली तर कोरोना रोखणं अवघड जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे मंत्रिमंडळाचा एकमुखी निर्णय घेतला आहे। बसमधूनच वारीला परवानगी देण्यात आली आहे। ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना कोण सांगणार असं म्हणत भुजबळांनी भाजपला टोला लगावला। चेंबूरमधून मोठी बातमी समोर आली आहे। चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात असलेल्या विश्व गौतम नगरमध्ये घर कोसळल्यामुळे दुर्घटना घडलेली आहे। यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। एका घराची भिंत आधी कोसळली आणि त्यानंतर ही भिंत एका बाजूच्या घरावर कोसळल्यानं ते संपूर्ण घर पडलेलं आहे आणि बाजूच्या एका घराचा मोठा भाग कोसळलाय। दरम्यान ढिगाऱ्याखाली एक तरुण अडकला होता, मात्र त्याला तात्काळ स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढलंय। सध्या घटनास्थळी पालिकेचे कर्मचारी दाखल झालेत आणि मदत कार्य पूर्ण झालं। कुंभमेळ्यात जे घडलं ते राज्यात घडू नये म्हणून वारीवर निर्बंध घालण्यात आले असल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय। तर सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय साधूनच निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। आषाढी वारी सोहळा परंपरेनुसार पायीच नेला जावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। त्यातच वारकऱ्यांनी दिलेला प्रस्ताव कॅबिनेटमध्ये चर्चेला ठेवलाच गेला नसल्याचा धक्कादायक आरोप करत मानकऱ्यांनी सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली आहे। माऊलींच्या पालखीचे वंश परंपरागत चौबदार रामभाऊ रंधवे यांनी सरकारला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करण्याचं आवाहन केलंय। संत तुकाराम महाराजांचा 336वा पालखी सोहळा 1 जुलै रोजी साजरा होणार आहे। यासाठी सोहळ्याबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। एकूण 100 भाविक तसंच विश्वस्तांच्या उपस्थितीत कोरोनाच्या सावटाखाली यंदा दुसऱ्या वर्षी देखील पालखी प्रस्थानचा कार्यक्रम पार पडणार आहे। 2 एसटी बसेसच्या माध्यमातून देहू ते पंढरपूर असा पालखीचा प्रवास असणार आहे। परंतु भाविकांना या सोहळ्यासाठी यंदाही जाता न आल्याने वारकरी संप्रदायात नाराजी पसरली। फडणवीस सरकारमध्ये 85 लाख शेतकऱ्यांना 5,795 कोटी रुपयांचा पीक विमा मिळाला होता। तरी देखील उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता। आता मात्र केवळ 15 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक गप्प आहेत। शिवसैनिकांना काही चॉकलेट मिळालंय का असा सवाल माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी उपस्थित केला। मुंबईत बेडची क्षमता जास्त आहे, पण आपल्याला कुणालाही बेडवर पाठवायचं नाहीये। मुंबईतील जैसे थे निर्बंधांवर असल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलंय। तसंच नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन त्यांनी केलं। पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जलमय झालं असल्याचं पाहायला मिळालंय। जवळच लसीकरण केंद्र असल्यामुळे लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना पाण्यामधून वाट काढावी लागली आहे। मुंबईला पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। या इशाऱ्यानुसार काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलंय। अशातच 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। या 2 दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देखील देण्यात आलाय। मुंबई महानगरपालिका देखील सज्ज झाली आहे। समुद्रकिनारे आणि समुद्रकिनाऱ्यालगतचा परिसर इत्यादी ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं असं आवाहन महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आलं। हवामान विभागाने 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर केडीएमसीचे सिटी कंट्रोल रूम सज्ज झालंय। शहरातील 551 सीसी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक हालचाली घटनांवर बारीक नजर राहणार आहे। शहरात कुठेही पाणी साचलं, झाड कोसळलं अथवा एखादी दुर्घटना घडली तर लागलीच कंट्रोल रूममधून ही माहिती संबंधित विभागाला दिली जाणार आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचून नागरिकांची मदत करता येणार आहे। मुंबईत जोरदार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो झालाय। 24 दिवसांपूर्वीच पवई तलाव हा पूर्णपणे भरला होता। जळगाव जिल्ह्यातील मोठी बातमी आता समोर येते। हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। एकूण 8 दरवाजे पूर्णपणे उघडले गेले आहेत। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। तर हतनूर धरणातून तापी नदी पात्रात 22,423 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। नांदेड जिल्ह्यात अजून मोठा पाऊस झाला नाहीये, मात्र विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्याने विष्णुपुरी प्रकल्पाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। सध्या विष्णुपुरी प्रकल्प हा 94% भरलेला आहे। मागील 4 ते 5 दिवसांपासून तुरळक पाऊस या ठिकाणी बरसतोय।
1 जून रोजी विष्णुपुरी प्रकल्पात 42.27% इतका जलसाठा उपलब्ध होता। आज शनिवारी धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन पाणीसाठा 94% पोहोचला। बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलाय, तर वडवणी सिंदफना नदीला ही नदी भरून वाहू लागली आहे। त्यामुळे देवडी ते पात्रूड वाहतूक ठप्प झाली होती। हळवट, लिमगाव, चिंचवड, हरिश्चंद्र पिंपरी गावाच्या रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक ठिकाणचा संपर्क देखील तुटला होता। तलावातील पाण्याची पातळीही वाढली आहे। तसंच पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला। पावसाचा फटका ठाण्यातील वंदना एसटी डेपो परिसरात देखील बसलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक वाहनं मागे परतत असल्याचं पाहायला मिळतंय, तर गुडघाभर पाणी साचल्याने अनेक वाहनं अडकून पडली आहेत। पालिकेच्या वतीने नाले सफाई नीट न झाल्यामुळे अनेक भागात पाणी साचत असल्याचं चित्र दिसतंय। धुक्यामुळे अमरावतीमधल्या चिखलदऱ्याचं निसर्ग सौंदर्य खुललं असल्याचं दिसतंय। आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटक सुखावले असून या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी वाढताना दिसते। तर नागपूरमध्ये काल अपहरण करून एकाची हत्या करण्यात आली। मयत राज पांडे उत्कृष्ट सिंगर होता। आज सोशल मीडियावर याचे गाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आज राजबद्दल सर्वत्र हळहळ देखील व्यक्त केली जाते। घटनेतील आरोपी सूरज शाहू याने आपल्या आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी राज पांडेच्या कुटुंबियांना धडा शिकवण्यासाठी राजचं अपहरण करून हत्या केली होती। खंडणीच्या बदल्यात त्याने राजच्या काकांचं धड मागितलं होतं आणि या घटनेने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली। शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या पुतण्याने कळंब शहरातील डॉक्टर अभिजित लोंढे यांना मारहाण केली आहे। बालाजी नरहिरे असं मारहाण केलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बालाजी नरहिरे यांनी कळंब शहरातील लसीकरण केंद्रावर जाऊन डॉक्टरला मारहाण केली आहे। कळंब शहरातील लसीकरण केंद्र हे डॉक्टर अभिजित लोंढे यांच्या हॉस्पिटलमध्ये असून त्यांच्या समोरच्या बाजूला शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांचं घर आहे। वाहन पार्किंग करण्याच्या कारणातून हा वाद झाला होता। या घटनेचा निषेध म्हणून शहरातील लसीकरण केंद्र आणि शहरातील रुग्णालय बंद ठेवण्यात आले। आरोपीला अटक केल्याशिवाय लसीकरण केंद्र आणि रुग्णालय सुरू न करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला। बीड जिल्ह्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसने डोकं वर काढलंय। असं असतानाच आता जिल्ह्यात ॲस्परजिलॉसिस या नव्या पांढऱ्या बुरशीजन्य आजाराचे 2 रुग्ण आढळून आलेले आहेत। यामुळे चिंता व्यक्त केली जात असून या रुग्णांवर सध्या अंबाजोगाईतील स्वराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती स्वराती वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी भास्कर खैरे यांनी दिली। यवतमाळ शहराला लागून असलेल्या बहिराम टेकडी आणि हिवरी येथील जेतवन परिसरात अस्वलीचा मुक्त संचार असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पट्टेदार वाघाप्रमाणेच घातक आणि आक्रमक समजल्या जाणारे हे अस्वल सध्या यवतमाळ शहराच्या लगत असलेल्या जेतवन परिसरात आश्रयाला आहे। या अस्वलाचं काही नागरिकांना दर्शन झालं। काँग्रेस हा यूपीएचा आत्मा आहे, त्यामुळे देशात पंतप्रधान सुद्धा काँग्रेसचाच होईल। प्रशांत किशोर यांनी सुद्धा दोनदा सांगितलंय की राहुल गांधीच पंतप्रधान बनणार आहेत आणि त्यामुळे आमचा विश्वास लोकशाहीवर आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना केलं। बुलढाणा जिल्ह्यात कोरोना नियम पायदळी तुडवत काँग्रेसने विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या नाना पटोलेंचा सत्कार कार्यक्रम केलाय। या प्रकरणी खामगाव आणि शेगाव पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। या कार्यक्रमात मर्यादित संख्येपेक्षा कैक पटीने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। शिवाय नियोजित वेळेनंतरही हा कार्यक्रम सुरूच होता, त्यामुळे या कारवाईत खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप सानंदा, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, रामविजय बुरुंगले त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर कोरोना नियम मोडल्याप्रकरणी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 7 रोग अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले। नरे दत्तवाडी रोडवरील संत तुकाराम सहकारी साखर कारखाना परिसरात बिबट्या आढळून आलेला आहे। 4 चाकी वाहनांमध्ये प्रवास करत असलेल्या आकाश आगळे आणि किशोर बलकवडे या तरुणांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास या बिबट्याचं चित्रीकरण केलंय। तर कासडसाई परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने त्याला पिंजरा लावून बंदिस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी वन विभागाकडे केली। नाशिकच्या निफाड तालुक्यातील भुसे येथील मोतीराम सोनवणे यांच्या वस्तीवर काल रात्री बिबट्याने कुत्र्याच्या पिलाची शिकार केली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। गोदाकाठ परिसरात नेहमीच बिबट्याचा उपद्रव सहन करावा लागतोय।
बिबट्यामुळे गोदाकाठ परिसरात दहशत पसरली आहे। वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। तर सांगली नजीकच्या कसबे डिग्रस आणि कडमवाडी परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा पसरली आहे। आसपासच्या परिसरातल्या शेतालगत बिबट्या दिसल्याचं काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या ठिकाणी बिबट्याच्या पंजाचे ठसे देखील आढळून आलेत, त्यामुळे हा बिबट्या असल्याची चर्चा सगळीकडे सुरू असून वन विभाग घटनास्थळी दाखल झालं होतं। बिबट्याचा शोध आता सुरू आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नागपूर शहरातील दक्षिण अंबाझरी मार्गावरील द ब्लाइंड रिलीफ असोसिएशनला भेट दिली आहे। त्यानिमित्ताने संस्थेच्या नवदृष्टी सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांनी ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे कार्य समाजासाठी आदर्शवत असल्याचं देखील म्हटलंय। तर इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता पुन्हा एकदा आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करतोय मुक्ताईनगरच्या बातमीने। मुक्ताईनगरच्या मुक्ताबाईंची पालखी 14 तारखेला प्रस्थान करणार आहे। ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला 100 वारकऱ्यांची परवानगी देण्यात आली आहे आणि याच धर्तीवर आता मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याला तशी परवानगी मिळावी अशी मागणी पालखी सोहळा प्रमुखांनी केली। गेल्या काही दिवसांपासून मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात दमदार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागलेला आहे। आज कृषी मंत्री दादा भुसे मालेगावकडे येत असताना चिंचवड परिसरातील शेतकरी पेरणी करत असल्याचं पाहून भुसेंमधला शेतकरी जागा झालाय आणि त्यांनी शेतात जाऊन औत हातामध्ये घेऊन खरीपाच्या पेरणीचा एक प्रकारे शुभारंभच केलाय। चक्क कृषी मंत्री आपल्या शेतात येऊन पेरणी करत असल्याचं पाहून शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला। नागपूर शहरात हत्येच्या घटना सुरूच आहेत। 2 दिवसांपूर्वीच एका 15 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती। या हत्येच्या निषेधार्थ नागरिकांनी आज मोठ्या संख्येने MIDC पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं। महापौर नरेश म्हस्के यांनी एक वादग्रस्त ट्विट केलंय। नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव दिलं जावं असं त्यांनी म्हटलंय। सर्व शिवसैनिकांसाठी हे अभिमानास्पद असेल असंही ते म्हणाले। भूमिपुत्रांनी नरेश म्हस्के यांच्या ट्विटला रिट्विट करत तिखट प्रतिक्रिया दिल्या। उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांना विविध माध्यमातून मानसिक आधार देण्याचं काम अनेक जण करतात। पुण्यातील शिवाजीनगर येथील पेशाने शिक्षक असलेले पण अमिताभ बच्चन यांची हुबेहूब भूमिका करणारे शशिकांत पेडवाल सध्या कोरोनाबाधित रुग्णांशी ऑनलाईन संवाद साधतायत। आतापर्यंत त्यांनी 362 रुग्णांशी संवाद साधून त्यांना मोठा मानसिक आधार दिलाय। तर शशिकांत हे हुबेहूब अमिताभ बच्चन यांच्या पेहरावात आणि आवाजात रुग्णांशी संवाद साधतायत। यामुळे अनेक जणांना साक्षात अमिताभ बच्चन आपल्याशी बोलत असल्याचं वाटतंय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना जगण्याची ऊर्जा देतो। आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र महत्त्वाची प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा। घरातून बाहेर पडू नका। घरातून बाहेर पडण्याची वेळ आलीच तर बाहेर पडताना आठवणीने मास्क लावा आणि काळजी घ्या। नमस्कार।